हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात। या वर्षाची शेवटची सोमवती अमावस्या 30 डिसेंबर 2024 रोजी आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शंकराचीही पूजा केली जाते। या दिवशी पितरांचे स्नान आणि पिंडदानही केले जाते। असे केल्याने इच्छित फळ प्राप्त होते असे मानले जाते। जाणून घ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये। सोमवती अमावस्या कधी आहे? पंचांगानुसार यावर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी डिसेंबर 30 रोजी पहाटे 4:01 सुरू होईल आणि डिसेंबर 31 रोजी पहाटे 3:56 समाप्त होईल। अशा परिस्थितीत डिसेंबर 30 रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल। सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात। हे वर्षातून फक्त एक किंवा दोनदाच घडते। हिंदू धर्मात या अमावस्येला विशेष महत्त्व आहे। विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे। या दिवशी मौन व्रत पाळल्यास हजारो गोदानाचे फळ मिळते। शास्त्रात याला अश्वत्थ प्रदक्षिणा व्रत असेही म्हटले आहे। अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड। या दिवशी विवाहित महिलांनी पिंपळाच्या झाडाची दूध, पाणी, फुले, अक्षत, चंदन इत्यादींनी पूजा करून झाडाभोवती 108 वेळा प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे आणि इतर काही परंपरांमध्ये भंवरी देण्याची परंपरा आहे। भात, सुपारी आणि हळद मिसळून तुळशीच्या झाडाला विधीपूर्वक अर्पण केले जाते। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व मानले जाते। असे म्हटले जाते की महाभारतात भीष्मांनी या दिवसाचे महत्त्व युधिष्ठिरांना समजावून सांगितले होते आणि सांगितले होते की जो व्यक्ती या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करेल तो समृद्ध, निरोगी आणि सर्व दुःखांपासून मुक्त होईल। स्नान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असेही मानले जाते। सोमवती अमावस्येशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत। सोमवती अमावस्येच्या दिवशी या कथांचे विधीपूर्वक पठण केले जाते अशी परंपरा आहे। एक गरीब ब्राह्मण कुटुंब होते ज्यात पती पत्नीशिवाय एक मुलगीही होती। मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली। त्या मुलीमध्ये काळानुरूप सर्व स्त्रीगुण विकसित होत होते। मुलगी सुंदर, सुसंस्कृत आणि हुशार होती, पण गरीब असल्यामुळे तिचे लग्न होऊ शकले नाही। एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी एक ऋषी आले। ते मुलीच्या सेवेवर खूप प्रसन्न झाले। मुलीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देताना ऋषींनी सांगितले की मुलीच्या तळहातावर विवाहाची रेषा नसते। ब्राह्मण जोडप्याने ऋषींना विचारले की मुलीने काय करावे जेणेकरून तिचे लग्न होईल। थोडा वेळ विचार केल्यावर साधूने आपल्या अंतर्दृष्टीने सांगितले की काही अंतरावर असलेल्या एका गावात सोना नावाची धुबी जातीची एक स्त्री तिच्या मुलासोबत व सुनेसोबत राहते, जी अतिशय सुसंस्कृत आणि चांगली आहे। ती पतिव्रता आहे। जर या मुलीने तिची सेवा केली आणि त्या महिलेने तिच्या लग्नात स्वतःच्या मागणीनुसार सिंदूर लावला आणि त्यानंतर या मुलीचे लग्न झाले तर या मुलीचे वैधव्य येण्याची शक्यता मिटू शकते। ती महिला कुठेही येत जात नाही असेही साधूने सांगितले। हे ऐकून ब्राह्मणीने आपल्या मुलीला धोबी म्हणून काम करण्यास सांगितले। मुलगी सकाळी लवकर उठायची, सोन्याच्या धुलाईच्या घरी जायची, साफसफाई आणि इतर सर्व कामे करून घरी परतायची। सोना धोबीण तिच्या सुनेला विचारतो की तू सकाळी लवकर उठून सर्व काम करतेस आणि तुला ते कळतही नाही। सून म्हणाली, आई, मला वाटलं तू सकाळी उठून सगळी कामं स्वतः उरकून घे, मी उशिरा उठते। यावर सासू आणि सून दोघींनी पहाटे घरातील सर्व कामे उरकून निघून जाणारा कोण आहे यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली। बऱ्याच दिवसांनी धुलाईने एका मुलीला अंधाऱ्या घरात येताना आणि सर्व कामे करून निघून जाताना पाहिले। जेव्हा ती निघू लागली तेव्हा सोना ही धुलाई तिच्या पाया पडली आणि तिने विचारले की ती कोण आहे आणि माझ्या घरी असे गुपचूप का काम करते। मग मुलीने ऋषींनी सांगितलेले सर्व काही सांगितले। सोना ही धोबीण तिच्या पतीवर एकनिष्ठ होती आणि तेजस्वी होती। तिने होकार दिला। सोना धोबींचा नवरा थोडा आजारी होता, त्यात त्यांनी आपल्या सुनेला घरी परत येईपर्यंत घरीच राहण्यास सांगितले। सोन्याच्या धोबीने आपल्या मागणीचे सिंदूर मुलीच्या मागणीत लावताच तिचा नवरा मरण पावला। ही बाब तिला समजली। वाटेत कुठेतरी पिंपळाचे झाड दिसले तर चक्रा देऊन पाणी घेईन आणि त्याभोवती प्रदक्षिणा घालू असा विचार करून ती पाण्याविना घरून निघाली। त्या दिवशी सोमवती अमावस्या होती। ब्राह्मणाच्या घरी मिळणाऱ्या पुवाडिशऐवजी विटांच्या तुकड्यांसह तिने 108 वेळा पिंपळाच्या झाडाला चक्कर मारली आणि नंतर पाणी प्यायले। असे करताच पतीच्या मृतदेहाची हालचाल झाली, तो जिवंत झाला। सर्व देव पिंपळाच्या झाडात वास करतात, म्हणून जो व्यक्ती सोमवती अमावस्येच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या प्रत्येक अमावस्येला भंवरी प्रदक्षिणा फिरवतो त्याचे सुख आणि सौभाग्य वाढते। ज्याला प्रत्येक अमावस्येला हे करता येत नाही तो सोमवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी 108 वस्तू भंवरी देऊन सोन्याचा धुलाई आणि गौरी गणेशाची पूजा करतो, त्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा।
तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. पर्याय 4.